नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या नावाने मिळालेला सन्मान हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे आणि त्याला मी पाईक राहीन अशी भूमिका रामदास पळसुळे यांनी पुरस्काराच्या निमित्ताने स्वतःची भावना व्यक्त केली। या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच पुण्यात करण्यात आलं होतं। तर प्रमुख पाहुणे श्री अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्काराचे पाकिट, पुष्पगुच्छ आणि मॅस्टोस्पीक हा गानवर्धन निर्मित इंग्लिश ग्रंथ श्री पळसुळे यांना आम्ही प्रदान करीत आहोत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। प्रेक्षको, गणेशोत्सव धूमधाम झाला, पितृपक्षही चांगला झाला। आता शरद महिन्याचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला। आता या 9 दिवसांचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी सांगता होईल आणि त्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमा करणार आहोत। तेव्हा आपण जाऊयात पुण्यातल्या देवींच्या दर्शनाकरता। प्रेक्षको, यावर्षी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीनं केरळच्या पद्मनाभ मंदिराचा देखावा केला होता। गेले अनेक दिवस केरळच्या राजघराण्याशी संपर्कामध्ये मंदिराचे लोक होते, परंतु पद्मनाभ स्वामी मंदिरातही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव असतो, त्यामुळं त्यांना वेळ नव्हता। राजा रवी वर्मा चित्रकार हे त्या कुटुंबातलेच। ज्येष्ठ युवराज आदित्य वर्मा हे काल दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या दर्शनाला खास आले होते। जाणून घेऊयात दगडूशेठ हलवाई गणपती राजा युवराज यांची भेट। Namaste, I am Aditya Verma from Thiruvananthapuram, Travancore royal family.
trustee of Sri Padmanabha Swami Temple, and I feel blessed to have come here and to have a good darshan. I feel that Mahaganapati himself has brought me here for blessing me and my family and my people, everybody. So when I came here, I saw a replica of Sri Padmanabha Swami Temple's picture. Very surprised, and it was very neatly done, and I truly appreciate the gesture that made the picture here, and I thank all the trustees and all the people who have worked for it, and I pray to God to bless all the people here and all the people in this world, blessed by Mahaganapati Vigneshwara. Vigneshwara means he will keep away all our vignas. Let that be. And I thank you once again for inviting me. God bless. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज केरळहून खास त्रावणकोर राज्याचे प्रिन्स माननीय आदित्य वर्मा हे या ठिकाणी आले होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे यावर्षी दगडूशेठनी गणेशोत्सवामध्ये ही पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती ही साकारली होती. आम्ही निमंत्रण त्यांना गणेशोत्सवामध्येच दिलेलं होतं, परंतु त्यांच्या राजवाड्यामध्ये देखील उत्सव असल्यामुळे ते येऊ शकले नव्हते. परंतु आत्ता उत्सव झाल्यानंतर आज त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अभिषेक केला, बाप्पांची महामंगल आरती केली आणि ट्रस्टच्या कार्याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली आणि खूप समाधान व्यक्त केलं. आणि त्यांनी सांगितलं पुढच्या वेळेला राजमाता ह्या स्वतः बाप्पांच्या दर्शनाला येतील. सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं, आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ढोल ताशा आणि केरळी चेंदामेलम हे जे वाद्य आहे त्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि एक आनंदाचा एक माहोल मंदिरामध्ये होता. त्यांच्या येण्याने आम्हाला पण आनंद आला. त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. जय गणेश. नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विनायक आंबेकर यांनी लिहिलेलं युगप्रवर्तक नरेंद्र मोदी 75 वर्षांची राष्ट्रसमर्पित जीवनगाथा या पुस्तकाचं प्रकाशन गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. सेवा पंधरवडा म्हणून कार्यक्रम करायचा. प्रचंड कार्यक्रम सुरू आहेत. व्यक्ती म्हणून कार्यक्रम करतायत, लोक समूह म्हणून करतायत. स्वच्छता हा मोदीजींचा पहिला आग्रहाचा विषय, त्यावर प्रचंड कार्यक्रम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांचं आरोग्य नीट राहावं हा मोदीजींचा दुसरा आग्रह आहे. त्यातली आरोग्य शिबिरं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि मग मोदीजींनी जी एक दिशा मांडली त्या वैचारिक दिशा दर्शन यावर खूप चाललंय. जसं आमच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 5 ऑनलाईन व्याख्यानं आयोजित केलेली आहेत आणि 5ही व्याख्यानं ही अशी आहेत की ज्याच्यामध्ये विकसित भारत हे जे 2047 स्वप्न माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडले आहेत त्याचे वेगवेगळे पैलू त्या व्याख्यानातून समोर येणार आहेत. आणि ऑनलाईन असल्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लोक कनेक्ट होत आहेत आणि त्या 5ही व्याख्यानाचं पण एक पुस्तक तयार व्हायचं आहे की जे विकसित भारताच्या दृष्टीने 2047च्या प्रवासाच्या दृष्टीने खूप उपयोगी पुस्तक उत्पन्न घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांची एकत्रित प्रेरणा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. ते एक प्रचारक होते. मुळात या प्रचारकांची जीवन सर्वांच्या समोर येणं आवश्यक आहे, कारण या सर्वांनी ते जीवन जगून दाखवलं. आम्हाला बालपणीचं पद्य आठवतं, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील. असो आम्ही सुखाने पत्थर पायातील. कितीतरी श्रेष्ठ प्रचारकांना मी जवळून पाहिलं.